कैसे हराया, कैसे हराया, कैसे हराया, पूरा मुंब्रा को हरा कर देंगी बाई. विहिरीतल्या बेंडकासारखी उड्या मारू नकोस. इकडचा जनसागर बघायला ये. हे हिरवं रंग करण्याचं स्वप्न तुझं नाही, तुझ्या बापजाद्यांनी सुद्धा पाहिलं होतं. हरे रंग का सपना पाले अफजला या माटी में, हरे रंग का सपना पाले अफजला या माटी में. छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में गैर समझ करू नका, छाती में. पण ते छत्रपती होते, त्यांनी छातीत खुपसला. तू नखरे करशील तर आम्ही कुठं कुठं खुपसूट, लक्षात ठेव. हे आम्हाला ठणकून सांगता आलं पाहिजे. अरे रामदास स्वामींच्या काळामध्ये अशा घोषणा होत्या, ऊपर छत्री नीचे छाया, भागो हिंदू मौलवी आया. रामदास स्वामींनी ते पाहिलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहत होतं आणि स्वराज्य जणू या घोषणेला उत्तर देत होतं. फाटली छत्री, तुटला दांडा आणि भगव्याला पाहून पळाला लांडा. फाटली छत्री तुटला दांडा. पुल्लिंग पेटवलं कोणी असेल तर ते रामदास स्वामी, एक संत आपल्या जवळ देतो आणि माझ्या वाणीला नंतर पूर्ण विराम देतो. चालेल चालेल. हर हर वंदे वंदे वंदे. मी अजून बोलेल, पण एक वचन मला द्यायचं की जे वंदे मातरम म्हणतील ना त्यांना संसदेत पाठवायचं. हा, जे वंदे मातरम म्हणत नाही ते गाभडीचे तिकडे जाऊन बसले, भोसडीचे. ते पाय उतार झाले पाहिजे. ही खरी भारत मातेची आणि आपल्या धर्माची सेवा आहे, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन सुरू होत होतं. रोहिड्याच्या डोंगरावर जमले रणधीर करण्या निर्धार बेडी हिंदूची